नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. अत्यंत महत्त्वपूर्ण ऑफिशियल नोटिफिकेशन मित्रांनो आलेला आहे आणि हा नोटिफिकेशन जो आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर PhD एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच आपल्या पेट परीक्षा 2026 संबंधित आपल्याला ऑफिशियल डेट आलेली दिसून येतं. जे विद्यार्थी मित्र PhD करू इच्छित आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा जो ऑफिशियल नोटिफिकेशन आहे खूपच महत्त्वाचा ठरेल. आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपलं नोटिफिकेशनचं आपण डेट तर जाणून घेणारच आहोत, पण त्यासोबतच ही पेट परीक्षा कोण देऊ शकतात आणि मॅक्सिमम आपल्याला किती पर्सेंट असावे जेणेकरून या पेट परीक्षेचं फॉर्म भरण्यासाठी एक्झॅक्ट क्रायटेरिया काय आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर खूप महत्त्वाचा आहे. सोबतच मित्रांनो लक्षात घ्या पेट करण्यासाठी म्हणजे पेट परीक्षेची अनेक विद्यार्थी मित्र वाट पाहत होते. तर अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आजचा हा व्हिडिओ लेक्चर खूप महत्त्वाचा ठरणार आहे. व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी पेट परीक्षेमध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजे पार्ट 1 असतं आणि पार्ट 2 हा सब्जेक्टिव्ह असतं. सो पार्ट 1 रिसर्च मेथोडॉलॉजी खूप महत्त्वपूर्ण पार्ट आहे. कारण जेव्हा तुम्ही पेट परीक्षा क्वालिफाय होऊन जाता आणि PhDसाठी अप्लाय करता, त्यानंतर तुम्हाला क्रेडिट करावं लागतं. तर हे क्रेडिट करण्यासाठी सुद्धा हा रिसर्च मेथोडॉलॉजीचा कोर्स आपल्याला हेल्प करेल. या कोर्समध्ये डेली लाईव्ह सेशन असेल, रेकॉर्डेड पाहिजे तितक्यादा तुम्ही बघू शकता. कुठलंही रेफरन्स बुक न वापरता कंप्लीट नोट्स तुमच्याकडे असणार आहे. या कोर्सच्या माध्यमातून टेस्ट सीरीज असेल आणि सोबतच प्रॅक्टिसकरिता MCQ सुद्धा प्रोव्हाईड केले जाईल. याची नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत 6 एप्रिलपासून. या बॅचला आपण जॉइन करा. जॉइनिंगची फीज आहे 899. ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे. यावर कॉन्टॅक्ट करा आणि रिसर्च मेथोडॉलॉजीच्या कोर्सला तुम्ही आजच जॉइन करून घ्या. जेणेकरून या पर्टिक्युलर एक्झामिनेशनला तुम्ही टार्गेट करू शकता. आता थोडं आपण नोटिफिकेशन बद्दल जाणून घेऊया. काय म्हणतं आपलं ऑफिशियल नोटिफिकेशन. सो PhD प्रोग्राम संबंधित हा नोटिफिकेशन आहे आणि यामध्ये ॲप्लिकेशन डेट जी आहे सुरू होत आहे 10/4 पासून. म्हणजे 10 एप्रिल पासून मित्रांनो हे सुरू होत आहे. ओके. तर लास्ट डेट याची असणार आहे 23 एप्रिल. म्हणजे या महिन्यात आपल्याला ही परीक्षा देता येईल. याचं जे आहे पर्टिक्युलर ॲडमिट कार्ड ईमेल आयडी जी असेल ते व्यवस्थित ठेवा. कारण तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल 3-5 म्हणजे मेपर्यंत आणि एक्झामिनेशन कधी आहे? 9 मे पासून तुमची एक्झामिनेशन राहणार आहे 12 मे पर्यंत. म्हणजे एक्झॅक्ट डेट आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे आपण अभ्यासाला आता सुरुवात करून द्यायला हवी. कारण ही पेट परीक्षा तुम्हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. जर आपण PhD करू इच्छित आहात आणि आपण जर पर्टिक्युलर नेट क्वालिफाय नाही, सेट क्वालिफाय नाही, तर तुमच्या सगळ्यांसाठी PhD करण्याची ही सुवर्ण संधी आहे. तर या संधीला गमावू नका. कोण विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतं आणि त्यासाठी मी रिसर्च मेथोडॉलॉजीचं महत्त्व तुम्हाला सांगितलेलं आहे. तर लक्षात घ्या, जे विद्यार्थी 4 वर्षीय 8 सत्राचं जे पदवी अभ्यासक्रमानंतर 1 वर्षा सत्राचं पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे किंवा 3 वर्षाचं तुम्ही पदवी केलेली आहे म्हणजे डिग्री घेतलेली आहे. त्यानंतर 2 वर्षाचं PG जर आहे म्हणजे 4 सत्र तुम्ही केलेले असेल, तर तुम्ही ह्या पर्टिक्युलर एक्झामिनेशनसाठी क्वालिफाय आहात. ठीक आहे. सो आपल्याला 55% असायला हवं. बट जर आपण कॅटेगरीमध्ये येतो, म्हणजे आयोगाच्या वेळोवेळी नियमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, आर्थिक दुर्बळ घटक जे आहे त्या सगळ्यांना उमेदवारांना 5% रिलॅक्सेशन म्हणजे सवलत इथे देताना आपल्याला दिसून येईल. ओके, तर हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर तुम्ही जनरली सांगायचं झालं पोस्ट ग्रॅज्युएशन जर आपलं झालेलं आहे, तर आपण PhD एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच आपलं पेट परीक्षा जी आहे त्यासाठी तुम्ही एलिजिबल आहात. सेकंडली इथे लक्षात घ्या रिसर्च मेथोडॉलॉजी जे विद्यार्थी मित्रांना नेट किंवा सेट द्यायचं नाही, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे पेट जे आहे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. येणाऱ्या परीक्षेसाठी याला क्वालिफाय करणं मित्रांनो तितकंच महत्त्वाचं ठरेल. यामध्ये सेक्शन ए असतं आणि हा सेक्शन ए पूर्णतः मी यापूर्वी सुद्धा सांगितलेला आहे. रिसर्च मेथोडॉलॉजीशी संबंधित आहे आणि सेक्शन बीचं जर आपण विचार केलेलं
तर हा सब्जेक्टिव्ह असतो मित्रांनो आणि यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट रिलेटेड जे आहे पी-जी लेव्हलचा हा सिलेबस असतो पूर्णतः. पण सेक्शन ए हा इथे खूप महत्त्वाचा ठरतं. कारण आफ्टर एक्झामिनेशन म्हणजेच काय? तर जेव्हा तुम्ही पी-एच-डी एंट्रन्स एक्झामिनेशन क्वालिफाय होत असता आणि ॲडमिशन जेव्हा घेता ना, त्यावेळी तुम्हाला क्रेडिट करावं लागतं. ठीक आहे. तर क्रेडिट जर तुम्ही केले नाही, तर यातून होतंय काय मित्रांनो, तुमचं जे आर-ए-सी आहे, आर-आर-सी तुमचं होत नाही. त्यामुळे हा रिसर्चचं जे सेक्शन असेल, तुमच्या पर्टिक्युलर एक्झामिनेशनसाठी खूपच महत्त्वपूर्ण रोल प्ले करणार आहे. त्यासाठी कंप्लीट कोर्स देखील आपण सुरू करीत आहोत. त्याला आपण जॉइन करा. या व्यतिरिक्त एक्झामिनेशनची डेट आलेली आहे 9 मे पासून तर 12 मे पर्यंत तुमच्या परीक्षा होणार आहे आणि या परीक्षा 9 मे ते 12 मे पर्यंत राहणार आणि यामध्ये 2 सेक्शन असेल, सेक्शन ए आणि सेक्शन बी. दोनही सेक्शन इक्वल इम्पोर्टंट आहे येणाऱ्या परीक्षेसाठी. इतकंच नाही, तर ही जी पेट परीक्षा आहे, तुम्हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची ठरणारी असेल. याकरिता कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे आणि तुम्हाला मी एक्झामिनेशनची डेट सांगितलेली आहे, की 9 पासून 12 पर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर याचं जे एंट्रन्स एक्झामिनेशन आहे ते होत आहे. तर जे विद्यार्थी मित्र आतुरतेने या पर्टिक्युलर एक्झामिनेशनची वाट पाहत आहे, अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हे खूपच महत्त्वपूर्ण बाब ठरणार आहे. यातून तुम्हाला लक्षात घ्यायला हवं, ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे त्याला सुद्धा आपण 10 एप्रिलपासून सुरुवात होईल. ठीक आहे आणि 30 एप्रिलपर्यंत 23 एप्रिलपर्यंत तुम्ही ते फॉर्म जे आहे भरू शकता आणि हार्ड कॉपी तुम्हाला सबमिशन करायचं आहे 27 एप्रिलपर्यंत. ठीक आहे. सोबतच डॉक्युमेंट संबंधित तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा या माध्यमातून करण्यात येईल, जेणेकरून या परीक्षेसंबंधित संपूर्ण एक गाईडलाईन जे आहे तुम्हाला प्रोव्हाईड केलं जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथे ठरणार आहे की या परीक्षेचा अभ्यास पद्धती देखील सांगितली. 2 पेपरचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. एक सेक्शन ए आहे आणि एक सेक्शन बी आहे. दोनही इक्वली इम्पोर्टंट आपल्या परीक्षेसाठी असणार आहे. त्यामुळे अभ्यासाला आजपासूनच सुरुवात करा. तुमच्या अभ्यासाला समोर नेण्यासाठी बघा हे ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे. यांचा तुम्ही वापर करा आणि रिसर्च मेथोडॉलॉजीच्या कोर्सला तुम्ही आजच जॉइन करून घ्या. जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनचं संपूर्ण तुमचं प्रिपरेशन जे आहे ते होणार. अशाच प्रकारे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.